नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे 1.5 वाटी मैदा. मी बनवत आहे टुटी फ्रुटी केक. त्यासाठी हा केक बनवण्यासाठी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. तसंच बघू शकता इथे घेतलेलं आहे हे 1 वाटी पिठी साखर आहे. मी घरीच मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे. तर ही 1 मोठी वाटी पिठी साखर आहे. इथे घेतलं आहे टुटी फ्रुटी. याला छान असं कोटिंग केलेलं आहे मैद्यामध्ये. याला छान असं म्हणजे त्यामुळे काय होईल, आपल्या केकमध्ये जर आपण टाकू तर त्याला खाली बसणार नाही. इथे घेतलं आहे 1 कटोरी दूध. आता आपण याला केकला सुरुवात करू. त्यासाठी पहिले सुरुवातीला मी टाकणार आहे याच्यामध्ये हे 1 वाटी तेल. तुम्ही बघू शकता हा 1 वाटी तेल आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं किंवा कुठलंही रिफाईंड तेल घेऊ शकता आणि तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा घी पण घेऊ शकता, पण मी इथे तेल घेतलेलं आहे. सोबत घेतलेला आहे हा पिठी साखर. तुम्ही बघू शकता. याला पण याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करायचं आहे. छान मिक्स केलेलं आहे. सोबत टाकायचं आहे आपल्याला हे दूध. हे गरम करून थंड करून ठेवलेलं दूध आहे. दूध तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, कारण काय होतं एकदमसे टाकलं तर तुमचं बॅटर पातळ होतं. त्यामुळे काय होतं, थोडं थोडं टाका आणि आपलं बॅटर मिक्स करा. तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे बॅटर मी काढून घेतलेलं आहे. हे कधी पण जेव्हा तुम्ही केक करसाल ना तर बघू शकता असं लेझी झालं पाहिजे. त्यांनी काय होतं, असे जर लेझी टाईप असं कंटेक्स असेल तर आपलं बॅटर परफेक्ट आहे. आणि याला कधी पण हलवायचं तर एकाच डायरेक्शनमध्ये हलवत राहा. असं इकडून किंवा तिकडून फिरू नका, एकाच डायरेक्शनमध्ये हलवत राहा. सोबत टाकायचं आहे आपल्याला हे टुटी फ्रुटी. मला हे बॅटरला कालवायला अर्धी वाटी दूध लागलं. इकडे बघू शकता अर्धी वाटी आपलं दूध उरलेलं आहे. इथे आता टाकायचं आहे हे टुटी फ्रुटी. याला पण छान असं मिक्स करायचं आहे. बघू शकता आपलं बॅटर परफेक्ट आहे. आता याच्यासोबत टाकायचं आपल्याला हा 1 चमचा खाणा सोडा. हा 1 चमचा आहे. त्यासोबत टाकायचं आपल्याला बेकिंग सोडा. तर हा 1.5 चमचा आहे. खाणेवाला सोडा 1 चमचा आहे आणि बेकिंग पावडर 1.5 चमचा आहे. याला पण छान असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी घेतलं आहे स्क्वेअर फूटमध्ये हा केक टेन आहे. तर मी माझ्याकडे बटर पेपर नव्हता. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही या म्हणजे जसं तुमचा शेप असेल का केकचा, हार्ट शेप असेल, स्क्वेअर शेप असेल, गोल असेल, त्या राऊंडनी बटर पेपर कापून याच्यामध्ये लावू शकता. तर माझ्याकडे बटर पेपर संपला होता, त्यामुळे मी काय केलं, इथे डस्टिंग केलेलं आहे मैद्याचं. पहिले सुरुवातीला केक टिनला तेल लावलं, त्याच्यानंतर कोड करून याला मैदा लावला, त्याचं डस्टिंग करून घेतलेलं आहे. त्यामुळे आता आपला केक खाली लागणार नाही. आता आपल्याला हे बॅटर पूर्ण याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपल्या स्क्वेअर फूटमध्ये मी हे बॅटर ओतलेलं आहे. आता सोबत परत आपल्याला टाकायचे वरून हे टुटी फ्रुटी. अशा पद्धतीने केक करून बघा. खूप सोपा आणि खूप छान टेस्टी लागतो. घरच्या घरी केला तरी मुलं पण खूप आवडीने खाता. टी टाईममध्ये तुम्ही मुलांना हा केक करून देऊ शकता. बघू शकता इथे छान असे हे केक टिन मी टाकलेलं आहे. आता इकडे बघू शकता इथे मी ठेवलेली आहे कढाई. तर याच्यामध्ये मी फ्री हीट करायला ठेवलेली आहे, कारण की काय होतं याच्यामध्ये जेव्हा थोडं आपण गरम करायला ठेवू ना, तेव्हा जेव्हा आपण पूर्ण बॅटर जेव्हा करसाल तेव्हा ते पूर्ण करेपर्यंत आपल्याला ही कढाई गॅसवर मंद आचेवर ठेवायची आहे. कारण काय होतं, आपण जेव्हा कढाई फ्री हीटला ठेवतो आणि याच्यात सोडा टाकलेला असतो, त्यामुळे पटकन आपल्याला हे कढाईमध्ये केक ठेवायचा आहे. नाहीतर काय होतं, पटकन जर आपण केला नाही तर आपला केक हा चपटा होतो किंवा खाली बसतो. त्यामुळे कधी पण बॅटर कालवायच्या ऐवजी पहिले गॅसवर कढाई ठेवा. तर त्यासाठी मी ही कढाई 15-20 मिनटं ठेवलेली होती. लो गॅस आहे. आता मी याच्यामध्ये आपला केक ठेवणार आहे. तर मी अशी जाळी ठेवलेली आहे. तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही 1 कटोरी पण ठेवू शकता. त्यामध्ये आपल्याला हे केकचं टीन ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता असं आपल्याला हा केक टीन ठेवायचा आहे आणि याच्यावर गॅस तुम्ही लो टू मिडियमवर ठेवा आणि त्याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. तर आपल्याला हे 15-20 मिनिट आपला केक बेक करायचा. मला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. हे आहे व्हॅनिला एसेन्स. मी केकमध्ये विसरून गेले टाकायचं. तर जेव्हा तुम्ही बॅटर कालवसाल तेव्हा त्या व्हॅनिला मिक्स याचं एक झाकण किंवा 1 चमचा तुम्ही व्हॅनिला एसेन्स टाकू शकता. त्यामुळे तुमचा केक एकदम ऑलरेडी छान असं व्हॅनिला फ्लेवर चालेल. तर नक्की पुढच्या वेळेस जेव्हा केक करेल तेव्हा हे स्किप करू नका, नक्की टाका. बघू शकता किती सुंदर असा आपला हा केक झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये नाईफ टाकून बघू. हे बघा किती क्लीन जाते, बघते का तुम्ही. हे बघा आपल्या सुरीला काही चिटकलेलं नाही. त्यामुळे आता आपला हा केक डन आहे आणि आपण करू गॅसला बंद आणि याची थंड व्हायची वाट पाहू. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला केक तयार झाला आहे. आता आपण करू कटिंग. तुम्ही बघू शकता हे कसं आपला केक किती मॉइस्ट झालेला आहे आणि किती छान असा टुटी फ्रुटी झालेला आहे. बघू शकता किती एकदम नरम आणि मुलायम. तर तुम्हाला माझ्या अशा पद्धतीने केलेला केक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचन लाईक करा.